पाटील साहेब, रामराम मंडळी. आज 8 ऑगस्ट 2026 सालाबादाप्रमाणे याही वर्षी मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे मस्जिदमा यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असं कुस्ती मैदान संपन्न झालं आणि शेवटचा चांदीचा गदेचा मानकरी पैलवान इम्रान पठाण सोलापूर, श्रीकृष्ण कुस्ती केंद्र सोलापूर डबल उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले वस्तादचा पट्टा विजय झालेला आहे. आपण त्या पैलवानचं तोंडून या कुस्ती मैदानाची वर्णन ऐकूया. तो पैलवान जालन्यावरून सोलापूरला भरत मेकाले वस्तादपाशी आलेला आहे प्रॅक्टिस साठी. पैलवान, आपल्याला कुस्ती मैदान कसं झालं हे आपण तुमच्या भाषेत सांगा. कुस्ती मैदान खूप चांगलं झालं. पंच कमिटी बी खूप चांगली होती, गाववाले खूप चांगले. कुस्ती मैदान चांगलं घेतलं. माझी कुस्ती शेवटला घेतली, त्याचा मी आभार मानतो. बाकी मैदान चांगलं झालं ना? मैदान एकदम चांगलं झालं. सगळे आमचे एक बी पोरगा असं राहिला नाही बिना कुस्ती. सगळ्यांची कुस्त्या लागले, बारके मोठे सगळ्यांची कुस्त्या लागले. तुमची तालीम कुठली? आमची कुस्ती सोलापूर तालीम आमची श्रीकृष्ण आखाडा भरत मेकाले वस्ताद आमचे. तुम्हाला गदा मिळाल्यावर कसं वाटतंय? खूप आनंद होता आम्हाला. गावाल्यांना गदा ठेवलं, मला गदा भेटलं, माझी शेवटची कुस्ती लावली. खूप आभार मानतो गावाला. चांगलं वाटलं गदा मिळाली. धन्यवाद पैलवान मेकाले वस्ताद. आपण या कुस्ती मैदानाबद्दल 1-2 मिनिटात तुम्ही वर्णन करा. आज गुंजेगाव येथे खूप चांगल्या प्रमाणात मैदान झालेलं आहे. काल पत्तर मैदान एक छोटे घ्यायचे असे नियोजन चाललं होतं, पण गावातल्या जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचा माझा वैयक्तिक फोन झाला, वस्ताद तुम्ही पण या. आम्ही वस्ताद मी येतो. आलो तरी कमीत कमी आपल्याला 20-30 पैलवान माझ्या तालमीतले पण आहेत, बाहेरचे 150-200 पैलवान येतील. सगळ्याच्या कुस्त्या लागल्या पाहिजे. विशेष करून मी गावाचे आभार मानतो. 1.5-1.5 लाखाचं बजेट असताना कमीत कमी 2.5 ते 3 लाखाच्या कुस्त्या झालेल्या आहेत. 5,000, 7,000, 11,000 खूप चांगल्या कुस्त्या झाल्यात. आणि आपल्या भागात बऱ्याच दिवसात असे चांगलं मैदान होतंय. गेली 4-5 वर्षापासून आपले गुंजेगावचं मैदान चांगलं होतंय. आज कुठे मैदान नसल्यामुळे बाहेरचे पैलवान खूप आलेले आहेत आणि कुठलाच पैलवान नाराज झाला नाही. सगळ्या पैलवानच्या कुस्त्या चांगल्या लागल्यात. त्याबद्दल मी गावाल्याचं खूप आभार मानतो आणि पैलवान लोकांचे विशेष करून आभार मानतो. दिल तेवढ्यामध्ये कुस्त्या चांगल्या केलेल्या आहेत. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगल्या कुस्त्या आपण सगळं गावाले मिळून करू, एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद वस्ताद. आणि पाटील साहेब, तुम्ही या कुस्त्याबद्दल थोडस बोलावं. आज मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे मस्जिदमा यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित केले होते. या मैदानाला या सर्व पंचक्रोशीतील पैलवान असतील, भाविक असतील, नागरिक असतील, कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची भरपूर गर्दी झालेली होती. गावकऱ्यांचाही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षी आई मस्जिदमाने आशीर्वाद दिला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगल्या कुस्त्या करू. 2.5-3 लाखाच्या जवळपास कुस्त्या झालेल्या आहेत आणि कुस्त्याचं मैदान पैलवानांनी चांगलं गाजवलेलं आहे. आणि पुढच्याही वर्षी पैलवानांनी असंच यावं आणि आमच्या गावात उत्साहानं कुस्त्या पार पाडाव्या, मैदान गाजवावं एवढी अपेक्षा करून परत एकदा मस्जिदमा चरणी प्रार्थना करतो. पुढच्या वर्षीचंही मैदान आयोजित करण्याचा मान किंवा आम्हाला त्याचा क्षण संधी ही मस्जिदमा. आणि ही शेवटची चांदीची गदा ज्यांनी दिली असे हरिभाऊ सलगर यांना ही चांदीची गदाची संकल्पना कशी आठवली आणि तुम्ही कशी ठेवली गदा? गावाच्या कुस्त्या बरेच वर्षापासून चालू आहेत. ते चांगल्या प्रमाणात असल्यामुळं मला जरा बरं वाटलं म्हणून मी ही वैयक्तिक विषय घेतलेला आहे. कारण साधीचा गदा द्यावा अशी माझी एक अपेक्षा झाली. आनंद झाला तुम्हाला? आनंद. मी रुपेश भानुदास बडकुंबे, गुंजेगावचं रहिवासी आहे, पण स्थायिक सध्या शिरवळला झालेलो आहे. आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल बनवतो स्वतः. दर साल प्रमाणे यात्रेनिमित्त आमचं पूर्ण कुटुंब 4-5 दिवस इकडे येतं. यात्रेचा मस्जिदमाचा आशीर्वाद असल्यामुळं प्रगती पण होते आणि गावाला वेळ द्यावा आणि मातीशी नाळ जोडलेली राहावी यासाठी आम्ही दरवर्षी यात्रेनिमित्त 4-5 दिवस गावाला येत राहतो. या मातीचं ऋण तुम्ही आज फेडलेलं आहे? नाही, ही ऋण फेडायची ही सुरुवात झालेली आहे.
गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी जे काही लागेल हम्म. त्यासाठी भडकुंबे कुटुंबियांचं कायम सहकार्य राहील. बरं बरं चालतंय. या वर्षी तुम्ही किती हजाराची कुस्ती लावली? या वर्षी 11,000ची कुस्ती लावली होती. बरं. पुढच्या वर्षी जी गाडी आम्ही स्वतः बनवतो, एव्हर ब्रँडने बरं बरं मोटरसायकल बनवतो आम्ही बरं बरं स्वतः. हा, चालतंय. तर पहिल्या गोष्टीसाठी पुढच्या वर्षी आम्ही मोटरसायकल देऊ. टाळ्या करा एकदा, टाळ्या त्यांच्यासाठी. इलेक्ट्रिक बाईक त्यांच्या कडून स्वतःकडून 1 नंबरच्या कुस्तीसाठी बाईक पुढच्या वर्षी ते स्वतः आम्ही बनवतो. हं. आपले पूर्ण भारतभर शोरूम तयार होतील. पुढच्या यात्रेच्या आधी म्हणजे पुढच्या 2 महिन्यामध्ये सोलापूरमध्ये पण शोरूम चालू होईल. आणि पुढल्या वर्षी 1 नंबरला 1 नंबरला बाईक तुम्ही ठेवणार आहे. वैयक्तिक म्हणजे कंपनी तर्फे कंपनी थ्रू बाईक दिली. बक्षीस दिली. आभार आहे. अतिशय सुंदर असं कार्य तुम्ही केलं आहे. आणि या गावचे वस्ताद उत्तम जाधव साहेब यांनीही 2 शब्दात आपले वर्णन मनोगत व्यक्त करावं. सालाबाद प्रमाणे गुंजेगावची यात्रा निमित्त कुस्त्याचा जे फळ जे झालेला आहे एकदम योग्य रूपात होऊन एकदम शांततेने पार पडला आहे. आणि आमचे मेकाले वस्ताद आल्यामुळं आमचं म्हणजे सगळं फळाचं स्वरूप अगदी चांगल्या तऱ्हेनं बाहेर म्हणजे पार पडलेलं आहे. हीच मी आनंद मानतो आणि ह्यात समाधान मानतो. धन्यवाद वस्ताद. आणि सर्वांचं आभार मानतो आणि कुस्ती मैदान संपलं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मशीद मा की दोस्त राहो.